Hi, good morning everybody. Yesterday we discussed some features of the poem and margin question from that. Basket full of moonlight, written by Sunil Sharma from first unit. Today we are going to discuss English workshop from this poem. So see page number 19 and point number 1. कालच्या तासिकेत आपण कवितेमध्ये काही फीचर्स पाहिले होते, त्यानंतर काही मार्जिन क्वेश्चन आपण बघितले. आज आपण यातला इंग्लिश वर्कशॉप पाहतोय. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिला पॉईंट आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोयम. कवितेच्या मदतीनं खालची वाक्य पूर्ण करायचे. सोपा घटक आहे बघा. द चाइल्ड वॉन्ट टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम डॅश डॅश. ते दिले आपल्याला कवितेमध्ये 1 2 3 4 5th नंबरची लाईन बघा. द चाइल्ड वॉन्ट टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू माय विलेज. म्हणजे माय मीन्स हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. सी बी यातला काय म्हणते बघा. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ डॅश डॅश. मुलाच्या म्हणण्यानुसार तो जो रूट होता तो अतिशय टफ आणि फुल ऑफ डॅश डॅश होता. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. त्यानंतर त्यातला सी बघा. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन डॅश डॅश लोन. आणि डी त्यातला द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज डॅश डॅश फादर रिटर्न्स होम अर्ली. त्याचे वडील लवकर घरी येतील. सोपा घटक आहे. कवितेतून लाईन कंप्लीट करायच्यात. पुढं बघा. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड यूज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. खाली काही नाउन्स दिलेत आणि त्यांचे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. डॅश डॅश मून्स तर स्मॉल मून्स, रूट टफ रूट, विलेज होल विलेज, माय विलेज, मॉर्निंग अर्ली मॉर्निंग या प्रकारचे वर्ड्स आपल्याला इथं वापरायचे आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंट बघा काय. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष ॲन्सर इन युअर नोटबुक. हे जे मूल आहे त्याला त्याच्या गावातील ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. त्याच्या काही खाली विष आहेत त्याच्या मदतीनं तो कशा प्रकारे ते प्रॉब्लेम सोडवेल. गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. एक टोपलीवर किंवा 2 टोपल्या मूनलाईटच्या सीडसोबत मूनलाईट हवा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्याला त्याचा गावचा जो रूट आहे तो प्रकाशित करायचा आहे, प्रकाशमान करायचा आहे आणि त्यामुळं काय होणार आहे. त्याचा जो रूट आहे तो प्रकाशमान झाल्यामुळे त्याचे वडील लवकरात लवकर घरी पोचणार आहेत. मग या 2 मुद्द्याच्या मदतीनं तो काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सी द फर्स्ट पॉईंट फ्रॉम दॅट. त्यातला पहिला पॉईंट आपण पाहू आता. गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. The boy want to solve the problem of his village and what is the problem of that? The problem of electricity. त्या मुलाला त्याच्या गावातला जी समस्या सोडवायची आहे ते कशाची समस्या आहे. इलेक्ट्रिसिटीची. आणि तो ती इलेक्ट्रिसिटीची समस्या सोडवण्यासाठीचा विचार करतो आहे. ॲन्सर बघा. द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ लाईट ऑर इलेक्ट्रिसिटी ऑफ हिज विलेज. फुल स्टॉप. द linking road between his village and city is without light. Full stop. He wants to enlight the road. Full stop. So he requests to the moon to give him 1 or 2 basketful of moonlight. He will sow the seeds of moonlight on the both side of road. Full stop. The child thinks that sowing seed of moonlight will enlighten the link between his village to city road. Full stop.
म्हणजे त्या बालकाच्या मनातले विचार या पद्धतीनं मांडायचे आहे तिथं. त्यातला बी काय म्हणतोय बघा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो जो डार्क रूट आहे तो त्याला एनलाईट करायचा आहे आणि तो एनलाईट केल्यामुळं त्याचे वडील लवकर घरी येणार आहेत. काय म्हणतोय बघा, द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ कम्युनिकेशन गॅप बिटवीन हिज फादर अँड हिम. मुलाला त्याच्या वडिलांच्या आणि त्याच्यामधला जो कम्युनिकेशन गॅप आहे तो कमी करायचा आहे. हिज फादर कम्स होम लेट ॲट नाईट अँड गोज अर्ली टू इन द मॉर्निंग. वडील उशिरा घरी येतात आणि लवकर कामावरती निघून जातात. द चाइल्ड कांट लिसन फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर, इवन स्टोरीज. ही थिंक्स दॅट द डार्क रूट इज द कॉज ऑफ हिज फादर्स डिले. जो रूट आहे तेच त्याच्या वडिलांच्या डिलेचं कॉज आहे. सो ही वॉन्ट्स टू एनलाइट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. मग त्याला इथं सांगायचं आहे काय की जर त्याचा जो मार्ग जो आहे त्यांच्या वडिलांचा तो जर एनलाइट केला गेला तर त्याचे पप्पा घरी लवकर पोचतील आणि त्याला त्याच्या पप्पांकडून फेरी टेल्स किंवा स्टोरीज ऐकता येतील, असं त्याचं डिमांड आहे. बघा यानंतर यातला नंबर 4चा क्वेश्चन काय म्हणतो, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. खालील काही ओळी आहेत त्या ओळीवरून ते जे ओळीमध्ये सांगितलेलं मिनिंग आहे ते प्रूव्ह करणारी लाईन आपल्याला पोएममधून शोधून काढायची आहे. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. त्याचे वडील उशिरा घरी पोचतात म्हणजे लेट घरी येतात. या मिनिंगची लाईन आपल्याला या टेक्स्टबुकमधून शोधून काढायची आहे. यामध्ये आपण जसं पहिली लाईन पाहिली की फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क, या ओळीला सिद्ध करणारी ओळ या पोएममधून शोधायची आहे. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. इकडं पेज नंबर 18वरती वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप ही ओळ आहे बघा. अगदी मध्यावरतीच आहे, स्टांजे नसल्यामुळे ते सांगण्यासाठी थोडीशी लाईन मोजत जावं लागतील. 2 4 6 8 10 12 14 15 वरनं 16वी ओळ जर पाहिली का तुम्ही, नायदरच्या खालीच आहे बघा वेन, त्या ओळीचा अर्थ या ओळीशी आहे, ती प्रूव्ह करणारी लाईन आहे याची. इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. आता ही सिद्ध करणारी ओळ आपल्याला 2 4 5 6 खालून 6वी जी ओळ आहे ती लेसनमध्ये पोएममध्ये, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, ही ओळ ती सिद्ध करणारी ओळ आहे बघा. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्क पाथ्स, या ओळीचं मिनिंग असलेली लाईन बघा. हां 4 6 7 8 खालून 8 नंबरची ओळ पहा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. ह्या लाईन आपल्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या इथं ज्या सेंटेन्स दिले त्यांना प्रूव्ह करणाऱ्या ज्या लाईन आहेत त्यांचं मिनिंग याच्याबरोबर जातं. यानंतर आपल्याला यातला 5 नंबरचा पॉईंट्स पाहायचा आहे. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग FUL ॲज सफिक्स. सफिक्स आणि प्रिफिक्स या अगोदर मला वाटतं मागच्या वर्षी आपण पाहिलेला घटक आहेच, परंतु जेव्हा आपण ग्रामरचं घटक डिस्कस करू तेव्हा मी तुम्हाला पुन्हा हा घटक आणखी समजून देईन. सफिक्स आणि प्रिफिक्स याबद्दलची कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. प्रिफिक्स म्हणजे जो शब्दाच्या अगोदर लागतो त्याला प्रत्यय म्हणतात. आणि जसं की बायोग्राफी हा वर्ड आहे, ॲटोबायोग्राफी, ॲटो हा शब्द त्या वर्डच्या अगोदर लागला म्हणजे तो त्याचा प्रिफिक्स झाला, आणि जो त्या शब्दाच्या नंतर प्रत्यय लागतो त्याला आपण सफिक्स म्हणतो. जसं की फुल FUL हे लागतं, ब्युटी याला FUL लागलं की ब्युटिफुल. अशा प्रकारचे वर्ड सफिक्स लावून आपल्याला काय तयार करायला सांगितले आहे त्यांनी. तर जर आपण लेसन पोएममधून शोधले तरी सापडतील आपल्याला, किंवा काही वर्ड्स असतात जसं की मी आता ब्युटिफुल सांगितलं, स्पूनफुल आहे, बकेटफुल आहे, पॉकेटफुल, सॅकफुल, माउथफुल, हँडफुल, हाऊसफुल, खूप सारे वर्ड्स आहेत जे FUL प्रत्यय लागून तयार होतात. त्यांना जो शेवटी लागतो त्याला आपण सफिक्स आणि प्रिफिक्समधला फरकही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. यानंतर आपण पुढचा जो पॉईंट्स आहे यातला तो पाहणार आहोत 6 नंबरचा. पिक आउट द एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. कवितेमधले अलिट्रेशनचे आणि
रिपिटेशनचे सेंटेन्स किंवा एक्झाम्पल्स आपल्याला शोधून काढायचे आहेत. आता मी तुम्हाला या अगोदरही मागच्या तासिकेमध्ये सांगितले होते आणि रिपिटेशनचेही, जसं की रिपिटेशन आणि अलिट्रेशनमध्ये खूप थोडा फरक आहे. अलिट्रेशनमध्ये फक्त शब्दाचं एक अक्षर सुरुवातीचं रिपीट होतं आणि रिपिटेशनमध्ये तो पूर्ण वर्डच रिपीट होतो. हा त्याच्यातला एक फरक आहे जो आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळेल. कुठले असे वर्ड्स आहेत जे पुन्हा पुन्हा अलिट्रेशन घेऊन आलेले आहेत किंवा रिपिटेशन्स घेऊन आलेले आहेत. बघा, पहिला जो वर्ड आहे, पहिली जी लाईन आहे, मी तुम्हाला काल अलिट्रेशनची आहे म्हणून सांगितलं होतं. ओ मून गिव मी अ मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स अँड मूनलाईट. याच्यामध्ये एम हा वर्ड 4 टाइम्स आला आहे, तो रिपीट होतो आहे. किंवा यामध्येच द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, याच्यामध्ये सुद्धा अलिट्रेशन सापडतोच आहे आपल्याला. त्याशिवाय आणखीन जर शोधायचं म्हटलं तर खालून दुसरी ओळ जी आहे ना, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ, इथंही यस हे अक्षर पुन्हा पुन्हा म्हणजे 3 वेळेस रिपीट झालेलं आहे. यानंतर या प्रकारचे आणखीन एक्झाम्पल्स आहेत. यू मे फाइंड ऑन युअर ओन, तुम्ही स्वतः शोधू शकता. एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन्स काय पाहिजेत आपल्याला, तर त्याचं मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल रिपिटेशनचं सांगितलं होतं, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईटचं. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, ती ओळ त्याच्यामध्ये रिपिटेशन सापडतो आहे. किंवा आणखीन ओ मून गिव मी मूनलाईट, मून हा वर्ड होतोय पण तो एक जोडलेला आहे, त्याच्यामध्ये मूनलाईट 2 वेळेस आले बघा. ओ मून गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट, याच्यामध्ये मूनलाईट हा वर्ड रिपीट होतोय. या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. यानंतर जो 7 नंबरचा पॉईंट्स आहे तो ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम, कवितेचं रसग्रहण ज्याला म्हणायचं आहे ते आहे. तर आपण मागच्या तासिकेत बघितलं होतं की नवीन सिलेबसनुसार काही मुद्दे याच्यातले ड्रॉप केलेले आहेत आणि त्या ड्रॉप केलेल्या मुद्द्यांना गृहीत धरता टायटल एक ठेवलं आहे जे अर्धा मार्क कॅरी करतं, पोएट अर्धा, दोन्ही मिळून 1 मार्क मिळतो. त्याच्यानंतर राईम स्कीम आहे, तो 1 मार्क कॅरी करतो. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे, तो 1 मार्क कॅरी करतो आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया हे 2 मार्क कॅरी करतात. अशा प्रकारचे 5 मार्क्स इथं मिळतात. यातली फेवरेट लाईन, वाय, आय लाईक डिसलाईक द पोयम, स्पेशल फीचर्स हे घटक या ठिकाणी सिलेबसमधूनच ड्रॉप केलेले आहेत. त्यामुळं या घटकाबद्दल अधिक विचार करण्याची गरज नाही. आता जे राहिलेले घटक आहेत कोणते कोणते, एक तर टायटल आपल्याला माहीत आहे, पोएट तोही माहीत आहे, राईम स्कीम ही मी तुम्हाला सांगितली आहे, याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच ही सांगितले आहेत. फक्त थीम किंवा सेंट्रल आयडिया या घटकाची राहिलेली आहे, ती आपण पुन्हा एकदा सेंट्रल आयडिया ही आपण डिस्कस केली आहे परंतु इथं चर्चेला घेऊयात. त्यांनी रेफरन्ससाठी आपल्याला पेज नंबर 5 आपलं पाहायला सांगितलं आहे. तर टेक्स्टबुकचं मागचं जे पेज नंबर आहे ते पेज नंबर 5 आपल्याला पाहिल्यानंतर ही कन्सेप्ट लक्षात येईल की तो टेबल जो दिला आहे त्याच्यामधले काही पॉईंट्स त्यांनी आपल्याला डिडक्ट करायला सांगितलेत, म्हणजे कमी करायला सांगितलेत. त्यातला टायटल, पोयम, राईम स्कीम, थीम, सेंट्रल आयडिया आणि फिगर स्पीच या क्रमानं आपण जाऊ. तर बघा, पहिला जो पॉईंट आहे, आय एम गोइंग टू टेल यू, यू हॅव टू राईट डाऊन. मी सांगतो आहे, तुम्ही ते राईट डाऊन करायचं आहे. टायटल, द टायटल ऑफ द पोयम इज बास्केटफुल ऑफ मूनलाईट. सेकंड सेंटेन्स, दुसरा घटक हा अर्धा मार्क कॅरी करेल. पोएट, द पोयम इज रिटन बाय, कोणी लिहिली कविता, बघा त्याच्या पोयमच्या शेवटीच ते नाव जे आहे ते आपल्याला सुनील शर्मांचं दिलेलं आहे. सुनील शर्मा फ्रॉम डोगरी लँग्वेज असा आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे. इथं सुनील शर्मा यांनी ती पोयम लिहिलेली आहे. मग तो पॉईंट कसा लिहिला आहे, द पोयम इज रिटन बाय सुनील शर्मा इंटू ब्रॅकेट डोगरी लँग्वेज. पुढं राईम स्कीम. आता या कवितेमध्ये राईम स्कीम मात्र वापरलेली नाही. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, देर इज नो राईम स्कीम इन दिस पोयम.
या कवितेमध्ये राईम स्कीम नाही. द पोयम इज अन एक्झाम्पल ऑफ ब्लँक वर्स ऑर फ्री वर्स. ही कविता एक ब्लँक वर्स किंवा फ्री वर्स या घटकामध्ये येते. या प्रकारची ही कविता आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेंट्रल थीम, याचा सेंट्रल आयडिया किंवा थीम डिस्कस करायचा आहे. तर जसं की आपण या अगोदरही चर्चा केली आहे, मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं आहे की या कवितेचा स्पीकर हा चाइल्ड आहे. द चाइल्ड रिक्वेस्ट द मून टू गिव हिम 1 or 2 basketful of moonlight with its seed. Full stop. The child wants to sow these seeds of moonlight on the both side of path from city to his village. त्या बालकाला ते त्याच्या गावापासून, शहरापासून गावापर्यंत त्याच्या दुतर्फा लावायचे आहेत. द चाइल्ड टेलिंग हिअर किंवा द चाइल्ड गिविंग an account of his rural problems of electricity through this poem. इथं हे चाइल्ड त्याच्या गावातील रुरल प्रॉब्लेम जे आहेत इलेक्ट्रिसिटीचे ते मांडत आहेत. फुल स्टॉप. द चाइल्ड वॉन्ट्स टू लिसन फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. त्याच्या वडिलांकडून त्याला परीकथाही ऐकायच्या आहेत. हिज फादर विल रिटर्न अर्ली if he saw the seeds of moonlight on both sides of the path. त्याचे वडील लवकर घरी येतील जर त्याने ते सीड्स दोन्ही रस्त्याच्या बाजूने रुजवले तर. दिस बिहाइंड दिस देअर इज अ रिअल प्रॉब्लेम ऑफ रुरल एरिया ऑफ इलेक्ट्रिसिटी विच वी डिस्कस्ड बिफोर. या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा जो रिअल प्रॉब्लेम आहे तोही डिस्कस केला आहे. मोर ओव्हर द प्रॉब्लेम ऑफ रोड्स ऑल्सो डिस्कस्ड बाय दिस पोएट थ्रू दिस पोयम. या कवितेच्या माध्यमातून कवींनीही जो रस्त्याचा रिअल प्रॉब्लेम आहे तो इथं मांडलेला आहे. यानंतर शेवटचा वी वॉन्ट टू राईट दिस फॉर 2 minutes 2 marks ओनली. यानंतरचा जो घटक आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला खूप सारे फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स मी सांगितले आहेत. जसं की आय वॉन्ट टू सॉ द सीड्स ऑफ मूनलाईट, याच्यामध्ये अलिट्रेशन आहे, SS आले डबल. किंवा जी पहिली पोएमची ओळ आहे त्याच्यामध्ये अलिट्रेशन आहे. रिपिटेशनचं आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, त्याही त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत. किंवा अदर आहेत. टोटोलॉजीची मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती. अँटिथेसिस आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट आणि डार्क हे 2 अपोजिट वर्ड आहेत म्हणून इथं अँटिथेसिस आहे. आणि टोटोलॉजी आहे, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. इथं टेल्स आणि स्टोरीज हे दोन्ही वर्ड्स पुन्हा एकाच अर्थाचे दोन्ही वर्ड डबल वापरून या ठिकाणी ते प्रेझेंट केले आहेत. या ठिकाणी इथं याचं ॲप्रिसिएशन होते. यानंतर काही या कवितेत या पोएममधला काही छोटासा घटक आपला राहतो आहे तो आपण विल सी इन द टुमारोज पिरियड. 8 नंबरचा पॉईंट आपला चालू आहे, उद्याच्याला पाहू. आजच्यासाठी तर थांबतो आहे. ओके बाय.